वाटेश्वर मंदिर म्हणतात त्याच्यावरून वाटेगाव नाव एक छान मंदिर आहे. सुंदर आहे. बरेच तिथे पाहिले ग्रामपंचायतीचं याचा उद्देश असा आहे की मला वाटते आपल्या 4-5 गाव करणार वगैरे पाणी नगरपालिका बघून आहे. बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत असतात परंतु प्रत्यक्ष बघितल्याशिवाय काय गोष्टी आणि त्यामुळे आपण या ठिकाणी मानेजवाडी ठिकाणी आलो आहोत. मानेजवाडी गावचे सरपंच म्हणजे रवींद्र माने साहेब यांच्यासाठी आपण एकदा सगळे 2001 पासून मी गावाचे जे नियोजन केले 2-5 मगाच्या ऐकलं मी 67 म्हणलो होतो पण 72 मिळाले पुरस्कार आणि हे पुरस्कार सहज मिळत नाही. आपण कुठेतरी करतो मिटिंग घेतली चर्चा केली असं मिळत नाही पुरस्कारासाठी त्या गावात सन्मान धन सगळं त्यांनी बघितलं. आपण साधारणतः बघायचं रिडिंग केलं असेल बऱ्यापैकी त्यांनी प्रत्येक गोष्टी लो कॉस्टच्या केल्या. ज्या गोष्टी शासनाच्या कुठल्या निधीची गरज नाही किंवा कुठल्याही गरज नाही त्याच्यावर त्यांनी जास्त भर केला. अल्पनिधी म्हणतो आपण अल्पनिधी असतात त्यामुळे हे प्रोजेक्ट त्यांची सक्सेस झाले. त्यांची दखल सगळ्याच बऱ्याच ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे आपण या ठिकाणी आला तुम्ही आम्हाला म्हणजे गाव वेळ दिला यासाठी आमचे सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद आभार आहे. मी मला वाटते आपण ग्रामपंचायत वाटेगावच्या वतीनं साहेबांचा तिकडं आल्यानंतर ठीक आहे ठीक आहे नंतर आपल्याला गेले 1 तास झाले जे माहिती देत आहेत चेअरमन काय विठ्ठल माने त्याचं देखील आपल्याला काही गोष्टी आपण म्हणतो मोठ्या आमचं गाव फार सगळ्या गोष्टी नाही सगळ्याच गोष्टी प्रगती फार गोष्टी केल्या गावात आम्हाला मला वाटतं आपल्या सदस्यांना सर्व जे उपस्थित आहेत त्यांना काही ना काही शिकायला मिळालं असेल असं अपेक्षा आहे. आणि यांनी केलं सगळं आतापर्यंत त्यांचा प्रवास फार मोठा 20-25 वर्षाचा. त्यांनाच मी विनंती करते की आपण या ठिकाणी काही अशा आयडिया द्या की आमच्या गावामध्ये मी स्वतःच माझं गाव आहे त्यामुळे माझ्या गावात असं गावात नाव झालं पाहिजे की बाबा कुठेही पुढे गेलं पाहिजे ही अपेक्षा आहे. जास्त काय बोलू शकत नाही कारण आमच्या लोकांच्या पुढे बोलणं योग्य नाही. भविष्यात माझं पण योगदान आम्ही देणार आहे देतोय याची इच्छा आहे. आपण जरा थोडं मार्गदर्शन केलं की आपण काय केलं आणखी काय काय विशेष केलं सांगावं म्हणजे आम्हाला सर्वांना त्याची प्रेरणा आहे. मला वाटतं जवळपास 1.5 तास झालं तुम्ही गावात आलाय. पुन्हा एकदा वाटेगाव ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी आणि आपल्या सर्व ग्रामस्थांचं स्वागत करतो. खरं तर तुम्हाला इथंपर्यंत घेऊन आलेले
कुलकर्णी साहेब, त्यांच्याबद्दल पण एक 2 मिनिटं बोलेन मी. कारण ग्रामसेवक तो आता विस्तार अधिकारी आणि विस्तार अधिकारी तो त्यांच्याकडे जबाबदारी केवढे हे तुम्हाला माहित नसेल. काही मंडळींना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. यशदामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय, पण यशदामध्ये काम करत असताना ह्यांच्या कामावरती प्रभावित होऊन मल्लीनाथ कलशेट्टी म्हणून आपले यशदाचे डायरेक्टर आहेत, तर त्यांनी यांच्यावरती राज्यस्तरावरची जबाबदारी म्हणजे NPA तो नॅशनल पंचायत अवॉर्ड आहे, जे कुंडलला मिळाला त्या लोकांचं त्या ठिकाणचं योगदान असेल, पण त्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल ना, तर कुंडल आणि कुठली वाडी, खंडोबाची वाडी. त्यामुळे खऱ्या अर्थानं कुलकर्णी साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मला तुम्हाला एकत्रित करून इथंपर्यंत आणणं ही सुद्धा छोटी बाब नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आता काल परवाच एक पत्र बघितलं, त्या 5 लोकांची एक समिती, बरोबर, त्या याच्यासाठी यशवंत पंचायत राजासाठी, तर तो मॉड्यूल तयार करायचा आहे की कशा पद्धतीचं असावं, तर त्यामध्ये सुद्धा कुलकर्णी साहेबांचं हे केलेलं आहे, समावेश केलेला आहे. त्यामुळं गेले खूप दिवसांपासून त्यांनी मध्यंतरी एक तुमच्याच जिल्ह्यातली वालवाडीचे सरपंच आणि ते वाडी वगैरे घेऊन आले होते. मला बरं वाटलं की आतापर्यंत या मान्याच्या वाडीला सर्वसाधारण 4,500-5 हजार ग्रामपंचायतींनी भेट दिली. राज्यासह परराज्यातली लोक येऊन जात आहेत, परदेशातली लोक येऊन जात आहेत. आता गेल्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशची टीम आली होती, आता 16 ते 26 काहीतरी केरळची टीम आहे, ती सुद्धा येणार आहे. हे करत असताना आपल्याला सांगायला हरकत नाही की हे सहज शक्य होत नाही. आणि अशा पद्धतीनं गावं बघितल्यानंतर गावं प्रवृत्त होतात किंवा प्रभावित होतात. त्याचं उदाहरण आहे वालवाडीची ग्रामपंचायतीची इथं पदाधिकारी येऊन गेल्यानंतर मी आता बघतोय, मला स्टेटस बघायला मिळते, त्यांनी वसुलीच्या संदर्भात एक नवीन पॅटर्न, म्हणजे जसं मान्याच्या वाडीनं आम्ही वसुलीला आम्हाला कधी अडचणच आली, पण वसुलीच्या संदर्भात आम्ही 2001 पासून आज 2023 पर्यंत तुम्हाला सांगायला हरकत नाही, 1 तारखेला 100% वसूल असतो. म्हणजे 1 एप्रिलला आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त पदाधिकारी नाही तर अख्खं गाव भरतं. आणि कोणाच्याही दारात जावं लागत. तुम्ही आता थांबून थोडा वेळ जर बघितलं ना, गावात जाऊन विचारलं ना की बाबा तुम्ही कर कधी भरता, तर लोक सांगतील की 1 एप्रिलला भरतो. त्याची कारणं पण वेगळी. त्यांनी सुद्धा आता तशा पद्धतीने आम्ही इथं त्या आलेल्या लोकांना सांगितलं होतं की आम्ही काय काय करतो. बाबा लोक जर ग्रामपंचायतीला सहकार्य करत असतील तर ग्रामपंचायतीचं पण काहीतरी आपण त्या लोकांसाठी देणं लागतं. म्हणजे उगाच पदाधिकारी चुरशीनं निवडून यायचं, 5 वर्ष त्या सत्तेवर बसायचं आणि मग दिलेली आश्वासनं किंवा आपण दिलेले शब्द असतात लोकांना ते पाळायचे नाही. हे दुर्दैवानं चुकीच्या बाब आहे. आम्ही माझी 5वी टर्म आहे. ग्रामपंचायत स्थापन झाली 2001-2ला, त्यावेळेपासून आजपर्यंत मी ग्रामपंचायतीमध्ये काम करतो. म्हणजे 5वी टर्म आहे. लोकांनी उगाचच नाही पुन्हा पुन्हा आपल्याला निवडलं किंवा पुन्हा पुन्हा आमच्या इथं बिनविरोध ही निवडणूक होती. 5 टर्मला ग्रामपंचायतीमध्ये तिथं ही ग्रामसभा, आता मी ग्रामसभेवर पण बोलेन. कुलकर्णी साहेब, आजच एक बातमी मला वाचायला मिळाली की राज्य शासन GR आणले की तुमच्या बोगस ज्या ग्रामसभा आहे, म्हणजे ग्रामसभा कशा होतात ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती. ग्रामसभेच्या जोरावरतीच हे गाव इथपर्यंत पोहोचले. म्हणजे ग्रामसभा जर तुमच्या मजबूत झाल्या, जर ग्रामसभा तुमच्या प्रबळ झाल्या तर गाव डेव्हलप होतं. त्याचं कारण असं आहे की सगळी लोक ग्रामसभेला उपस्थित आहेत. सगळी म्हणण्यापेक्षा किमान गावातली ज्यांना जाण आहे गावाच्या बाबतीतली सगळी लोक त्या ग्रामसभेला अपेक्षित आहे उपस्थित राहणार. ते सगळ्या सदस्यांनी तर सभासदांनी उपस्थित राहायचं. आम्ही 2017 मध्ये हा एक पॅटर्न राबवला. ग्रामसभा आमच्या पूर्ण कोरम म्हणाल तर 100% गाव हजर असते ग्रामसभेला. असं एकही कुटुंब नाही की बाबा या कुटुंबातलं कुणी आलेलं नाही असं कुणीच कधीच होत नाही. 2001 पासून या ग्रामसभेची आमची पद्धत अशी. आणि रात्री 9 वाजता ग्रामसभा. तुम्हाला फिरत असताना चेअरमननी बऱ्यापैकी माहिती दिली असेल. रात्री 9 वाजता ग्रामसभा असते. ग्रामसभा आपल्याला शासन म्हणते 4 ग्रामसभा वर्षातून घ्या. या गावामध्ये 40च्या वरती ग्रामसभा होतात. तर कुठलाही मुद्दा असू दे तो ग्रामसभेतूनच सोडवायचा. म्हणजे वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतील, शासकीय काय कामं असतील किंवा काही असू दे. आता तुम्ही मला सांगा, पंतप्रधान विमा योजनेचं गावागावामध्ये किती काम झाले हो? आपल्या आपल्या गावामध्ये काही काम झालंय का मला सांगा? शासन जाहिराती देतंय, पब्लिश करतंय, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती टाकतंय, वर्तमानपत्रामध्ये छापून आणतंय, जाहिरातीवरती प्रचंड खर्च करतंय की तुमच्यामध्ये जनजागृती आणि प्रबोधन व्हावं.
आपण किती लोकांनी विमा उतरला प्रामाणिकपणे सांगा की पीक विमा योजना जी आली 1 रुपयामध्ये किती लोक उतरले? माझ्या गावातला रेशो तुम्हाला सांगतो, आज माझ्या गाडीत सुद्धा आता 35 फॉर्म भरून. काल आम्ही जवळपास 45 दिले. म्हणजे गावचे आमचे खातेदार आहेत 103 104 च्या आसपास आहे. आम्ही 100% कसं होईल महाराष्ट्रातलं पहिलं गाव, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न. म्हणजे केवळ स्पर्धा म्हणून नाही, दुर्दैवानं जर संकट ओढवलं तर मला सांगा गावातला एकही त्यामध्ये शेतकरी खातेदार चुकला नाही, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासन कृषी विभागाला सांगते, पंचायत समितीला सांगते, तिथून वरून आदेश येतात, खाली इम्प्लिमेंट किती होते लोक ऐकत नाही. मग आम्ही ग्रामसभा घेतो अशा सुद्धा मुद्द्यांना. आता 2 दिवसापूर्वी मी ग्रामसभा घेतली. ग्रामसभा घेऊन लोकांना माहिती दिली आणि फायदे आणि तोटे हे पण लोकांना कळायला लागले. त्यामुळं जी काय योजना येईल, कुठली योजना येईल, आता नाचणी आमच्याकडे नाचणीचा एक प्रोजेक्ट होता तृणधान्याच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून. किती लोकांना गावागावामध्ये मिळालं होते बियाणं शासनाचं, ते काय 200 ग्राम असू द्या, पण आम्ही प्रोजेक्ट करू. गाव पातळीवरती सगळ्या गावातल्या लोकांना बोलवून कृषी अधिकाऱ्यांना सांगा तुमचा प्रोजेक्ट जर पाहिजे असेल, यशस्वी तुम्हाला जर त्या पद्धतीने तुम्हाला काम दाखवायचं असेल तर मानाच्या वाडीत. आणि मग मानाच्या वाडीमध्ये ग्रामसभा घेऊन महिला बचत गट आहेत आमच्याकडे, 12 महिला बचत गट आहेत. प्रत्येक बचत गटामध्ये प्रत्येक कुटुंबातली एक तरी महिला बचत गट आम्ही एकत्रित आणले आणि बचत गटाच्या माध्यमातून ते तृणधान्याच्या माध्यमातून नाचणी बियाणं ते प्रत्येक कुटुंबात गेले. हे ज्या बाबी आहेत शासनाच्या बाबी आहेत त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं एकच माध्यम आहे, ती म्हणजे ग्रामसभा. आता तुमच्याकडे कसे होते मी काय त्या खोलात जाणार, म्हणजे होत असतील नसतील, पण अनेक गावामध्ये आता तुम्ही एवढी जर लोक आला असाल तर निश्चितपणे गावाचं काहीतरी तुम्हाला, म्हणजे वाटेगाव म्हणजे मला वाटते बापू अण्णाभाऊ साठेंच्या नावानं मला वाटते वाटेगावला काहीतरी 1.5 कोटीचं शाळेसाठी निधी काल परवाच मी शासन तुम्हाला एवढं पाठवेल. आमच्याकडे कोण नाही, आम्हाला असं काहीच नाही. हे तुम्हाला सांगायला हरकत नाही की कोणीही गावामध्ये आमच्या पॉलिटिकल लीडर नाही. असं जर तुम्ही म्हणला ना की बाबा या गावामध्ये कोणीतरी, आता तुमच्याकडे बऱ्यापैकी वाटेगावला नेतृत्व असणारी लोक आहेत किंवा अण्णाभाऊ साठेंचं गाव म्हणून तिकडे वेगळ्या दृष्टीने अँगलनं बघितलं जाते. पण हे छोटंसं गाव आहे, 400-450 लोकसंख्या, 200-250 मतदान, वरचे लोकप्रतिनिधी सुद्धा विचार करतात काय हे आपल्याकडे गाव आलं नाही आलं तरी काय इकडे फारसं लक्ष द्यायचं कारण नाही. पण 2001 नंतर तुम्हाला सांगतो या गावामध्ये अशा प्रचंड प्रमाणात बदल करत गेलो आम्ही. लोकसहभागातून गेलो. फक्त 47,000 रुपये उत्पन्न होतं. भाऊसाहेब आले कधी आणि सर किती आहे तुमचं वार्षिक तुमचं महसूल किती आहे? 23 लाख रुपये महसूल आहे तुमचा आणि 15 किती 50-55. तुम्हाला कशाचीच गरज नाही, बरोबर बरोबर ना. म्हणजे तुम्हाला इतर निधीची गरजच नाही माझं असं म्हणणं आहे. जर हा 25-1 लाख रुपये तुमचं वार्षिक महसूल असेल, 50-1 लाख रुपये तुमचा जर 15 वित्त असेल तर 75 लाख रुपये झालं. 75 लाख गुणिले 5 वर्ष कितीचा फंड मिळाला सरपंचाला मला सांगायचं. आणि त्याच ठिकाणी तुमच्या गावातलं जर पंचायत समिती जिल्हा परिषदेला कोण आहे काय तर कोण माझी किंवा सभापती साहेब उल्लेख करायला तुम्ही ओळखच करून दिली. कारण असं सभापती साहेब तुम्ही आता सांगा काम करत असताना पंचायत समिती सदस्याला निधी किती येतो वर्षाला, किती येतो पंचायत समितीच्या सदस्याला जेवढा निधी आहे कितीतरी पटीनं आपल्याला सरपंचाला म्हणजे भविष्यात सभापती खाली सुद्धा सरपंच पदासाठी लढतील. मी आता तुम्हाला सांगतो काय वाईट वाटून घेऊ नका. मी आतापर्यंत जेवढी माझे लेक्चर दिलेत ना मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. मी मध्यंतरी तुमच्या सर्जेराव काकांचं पण आलो होतं का कोणी, मी धाडसाने सांगतो की महाराष्ट्रावर आम्ही फिरतोय, राज्यात बाहेर परराज्यात पण फिरतोय. पण हा केंद्र शासनाचा वित्त आयोग ज्या वेळेपासून आलाय ना त्यावेळेपासून जिल्हा परिषद पंचायत समिती लढवणारी सुद्धा खाली सरपंच पदावरती येतात. त्याचं कारण तुम्हाला झाले का जिल्हा परिषद सदस्य खाली आले ना, त्याचं कारणच एकमेव आहे. तुम्हाला कारण सांगतो
सदस्य म्हणून पंचायत समितीला निवडून जाताना कमीत कमी 9-10 गावांचं त्यांना कार्यक्षेत्र असतं. सदस्य म्हणून जाताना जिल्हा परिषदेला जवळपास 14 ते 20 गावांपर्यंत कार्यक्षेत्र असतं. निवडून गेल्यानंतर त्या लोकांनी, ज्या गावातल्या लोकांनी त्यांना मतदान दिले, त्या गावच्या लोकांच्या अपेक्षा असतात की नाही, आम्ही निवडून दिले म्हटल्यानंतर आम्हाला निधी द्या. त्यालाच काय मिळत नाही ते तुम्हाला काय द्या. आणि म्हणून ह्या सगळ्या आता बाबी तुम्हाला सांगायला हरकत नाही की जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य सभापती सुद्धा ग्रामपंचायत. पण दुर्दैवानं असं घडायला लागलं, खाली यायचं आणि काम किती करायचं. मी बघायचं तुम्हाला जाता म्हणजे बोलता बोलता एक विषय सांगितला की 2017ला आम्ही ग्रामसभा कशी घेतली. तर ग्रामसभा आपल्या अनेक ग्रामसभा अशा होतात की केवळ कागदोपत्री होतात. म्हणजे घ्यायची म्हणून शासनाचं ते काय नियम आहे किंवा शासनाचा आदेश आहे म्हणून आपण ग्रामसभा घ्यायच्या. पण ग्रामसभा का घ्यायच्या, ग्रामसभा बळकट का झाल्या पाहिजे, तर लोक आपण शाने करायचे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगेन की सरपंचांना मस्त आता काम करताय, सरपंच तुमच्या तिथं काम करतायत, पण सरपंच काम करत असताना चांगलं दर्जेदार काम करतायत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, त्यांना त्या ग्रामपंचायतीतल्या एका रुपयाची सुद्धा त्यांना गरज नाही किंवा भ्रष्टाचार करायची गरज नाही, त्यांना कामच करायचं. पण काम केलेलं काम शेवटच्या तळागाळातल्या घटकापर्यंत कधी पोहोचणार आहे? पोहोचेल का? तुम्ही काम करताय आणि गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही एकत्रित आला नाही, ग्रामसभा बळकट झाल्या नाही, तर तुम्ही केलेलं काम कधी कळणार? तुम्हाला पुन्हा 5 वर्षानं घराघरात जाऊन ते सांगायला लागते निवडणूक आल्यानंतर की आम्ही 5 वर्षात हे केलं म्हणून. बरोबर ना? आणि म्हणून हे सांगायचं नसेल, तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचं असेल तर एकच माध्यम आहे, ग्रामसभा बळकट करा. ग्रामसभेचे आमच्या गौरव ग्रामसभेचे आम्ही 3 पुरस्कार घेतले. 2001 पासून 2023 पर्यंत आम्ही 3 केंद्र शासनाचे पुरस्कार घेतले. एका पुरस्काराची रक्कम आहे 10 लाख. तुम्हाला प्रवास सांगेल, वेळ आहे ना तुमचे गडबड असेल, तुम्हाला प्रवास सांगेल की 10 लाख रुपयाच्या पुरस्काराची रक्कम आहे. पुरस्कार आता काकांना काय वाटत नाही होते, दिल्ली त्यांचं नेहमीच. आणि त्यांनी ते पण बघितलंय की पंतप्रधान राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला कसा प्रोटोकॉल असतो. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगेन, गौरव ग्रामसभा पुरस्कार आम्हाला ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस जयंत पाटील साहेब आपले ग्रामीण राज्यमंत्री ग्रामविकासला आणि सतेज पाटील साहेब राज्यमंत्री, बरोबर, आम्हाला पुरस्कार मिळाला. आणि त्याच वर्षी महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला की ह्या पंचायत राज व्यवस्थेचा, राज्य शासनाचा. आता राज्य शासनाच्या त्या पुरस्काराच्या वितरणाला प्रोटोकॉलनुसार फक्त ग्रामविकास मंत्री होते, राज्यमंत्र्यांना तिथं अलाउड नव्हतं. आणि आम्ही पुरस्कार घेतला गौरव ग्रामचा म्हणून आमचे सरपंच आणि ग्रामसेवक आम्ही दोघं, राज्य शासनाचे सचिव त्या डिपार्टमेंटचे आणि जयंत पाटील साहेब होते. लिटरली तुम्हाला सांगतो की मी डोळ्यानं बघितलेलं आहे की राज्यमंत्री आपले बाहेर थांबले होते, त्यांना आज सुद्धा एंट्री दिली नाही. किती प्रोटोकॉल असतो. हे अशा पद्धतीनं आपण काम केल्यानंतर आपण कुठं आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्या ठिकाणी 10 लाखाचा पुरस्कार मिळाला. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही 72 पुरस्कार या गावाने घेतले. म्हणजे आपल्याला माहित सुद्धा नसते की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम केल्यानंतर कुठले कुठले पुरस्कार. आम्ही टार्गेट ओरिएंटेड काम करतो. 47,000 रुपये महसूल होता ना साहेब, 47,000 रुपये पहिल्या वर्षीचा महसूल होता. मला सांगा ग्रामपंचायतीच्या शिपायाचा पगार जर आपण दिला 11 ते 15 नुसार तर तो पगार कुठपर्यंत जातोय? एका कर्मचाऱ्याचा वर्षाचा. आता 47,000 रुपये आमचं उत्पन्न होतं, कर्मचाऱ्याचा पगार सुद्धा भागत नव्हता. ग्रामपंचायत सेपरेट करून मिळवलं काय हा आमच्या समोर 2001ला मोठा प्रश्न पडला की चूक केली. पण आमचा वार्ड पहिल्यापासून एक होता. मालधन ग्रामपंचायत आमची एकत्रित ग्रुप ग्रामपंचायत होती आणि हा सेपरेट वार्ड होता. पण या वार्डामध्ये कधीही इलेक्शन झालं नाही. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागायचं, पण या वार्डातल्या 3 सीटा आमच्या बिनविरोध असायच्या. आणि त्याच्यामुळं ऐक्य असणारं हे गाव पहिल्यापासून गावामध्ये ऐक्य. जुनी आमची जी लोक होती त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं जे काय म्हणतो आपण दिशा दिली होती आणि त्या दिशेनुसार हे गाव आजपर्यंत चालते. 47,000 रुपये ग्रामपंचायतीचे उत्पन्न असणारी ग्रामपंचायत आज आम्ही लाखामध्ये आमच्या ठेवली, लाखो रुपयांच्या ठेवी सांगितलं. जे आम्ही टार्गेट ओरिएंटेड काम करतो. सलग 2 वर्ष आम्ही राज्यस्तरावरती माझी वसुंधरा अभियानला 50-50 लाखाचे पुरस्कार. यावर्षी सुद्धा 50 लाखाचा मिळाला, गेल्या वर्षी 50 लाखाचा मिळाला. स्मार्ट ग्रामचा पुरस्कार 50 लाख रुपयाचा, 40 लाख रुपये जिल्ह्याचा आहे, तालुक्याचा 10 लाख रुपयाचा आहे, तोही मिळाला. म्हणजे 3 पुरस्कार आता तुम्हाला फक्त सांगितले. किती रुपये झाले? 1.5 कोटी रुपये झाले. किती लागते गाव
छोटं आहे, मर्यादित गाव आहे. आता काय आम्हाला कुठल्या नेत्याकडे जायची गरज लागत नाही, कोणाकडे पाण्याची गरज नाही. व्याजावरती ग्रामपंचायत वर्षाला प्रचंड मोठी काम करते. तर मग फक्त त्या ठेवलेली व्याज घ्यायचं आणि त्याच्यातून काम करायचं. फक्त हे करत असताना लोकांचा विश्वास संपादन केला आणि नाविन्यपूर्ण काहीतरी पाहिजे. मगाशी सांगता पुन्हा एकदा त्या विषयावरती तो ग्रामसभा की 2017ला आम्ही ग्रामसभा घेतली. म्हणजे ग्रामसभा कंटिन्यू होतात, पण 2017ची आमची एक वेगळी अशी ग्रामसभा आम्ही घेतली की ती आम्हाला राज्य शासनाने केंद्र शासनाला सांगायचं होतं की तुम्ही केवळ ग्रामसभांवरती बंधन घालताय, खाली ग्रामसभा कशा होत आहेत ते बघितलं जात नाही आणि त्याचा काय त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट होत नाही. आणि म्हणून आम्ही एक दिशा देण्यासाठी ग्रामसभा अशी घेतली 15 ऑगस्ट 2017ला. किती ग्रामसभा आमची हायटेक झाली. अशा पद्धतीने घेतली की ग्रामसभेला बायोमेट्रिक वरती आम्ही ग्रामसभा घेतली. ग्रामसभा घेत असताना का बायोमेट्रिक वरती यायचो? बोगसगिरी होईल का? म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ग्रामसभा घेता, ग्रामसभा झाल्यानंतर तुमचा कोरम पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं? मस्टर तुमच्या सह्या करायला दिलं जातं ना. असं होतं ना घटना? तुमच्यात होत नसेल, शेजापाजारच्या ग्रामपंचायतीत होत असेल ना. त्यामुळं अशा पद्धतीनं तो कोरम पूर्ण करायचा आणि गावातले सगळे विषय त्या ग्रामसभेमध्ये मंजूर, मान्य आणि मंजूर करायचं. काही फरक पडत नाही, गाव हाय असंच राहतं. म्हणजे गाव जर डेव्हलप करायचं असेल तर ह्या बोगसगिरी आपल्याला थांबवायला. आणि मग आम्हाला शासनाला ते दाखवायचं होतं की 2017 मध्ये अशी ग्रामसभा घेतली की बायोमेट्रिक वरती ग्रामपंचायतीत एक मशीन आणलं आणि गावातल्या सगळ्या मतदारांची जी आपल्याला ग्रामसभेचा मतदार कोण असतो किंवा ग्रामसभेचा सभासद कोण असतो हे आपल्याला शिकायला पाहिजे. ते मी अनेक वेळेला सांगतो की ग्रामसभेला कुणाला बसायचा अधिकार आहे तर त्या गावातला तो नागरिक असावा, त्या गावातल्या मतदार यादीत त्याचं नाव असावं तर तो ग्रामसभेचा सभासद होऊ शकतो. नाहीतर अनेक वेळेला असं होतं की वाटेगाव मध्ये राहणार आणि पुण्यामध्ये त्याचं मतदार यादीत नाव असेल, तो ग्रामसभेचा सभासद होईल का? मस्त त्याचा 7-12 इथला निघतोय, गावात 8चा उतारा निघतोय, पण आहे का तो ग्रामसभेचा सभासद? कायद्यानुसार तो ग्रामसभेचा सभासद नाही. मग आम्ही ह्याच्यावरती थोडस अभ्यास केला आणि 2017ला आम्ही ही ग्रामसभा अशा पद्धतीने केली. जिल्हा परिषदेचे त्यावेळेचे आमचे तत्कालीन सीईओ होते कैलास शिंदे साहेब, त्यांनी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ती ग्रामसभा अटेंड केली आणि एवढी हायटेक झाली, एवढी हायलाइट झाली की इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाने दखल घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली त्या ग्रामसभेची. आज त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो, आजच मी बातमी वाचली यवतमाळची की त्या धर्तीवरती आता ग्रामसभा घ्यायचं नियोजन शासनाचं चाललंय आणि केवळ तू मानेचवाडी पॅटर्न असेल. ती ग्रामसभा घेतली त्याचं कारण असं की बायोमेट्रिक वरती ग्रामसभा घ्यायचं कारण काय? बायोमेट्रिक वरती तुमचं थंब घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बोगसगिरी काय येईल का? त्या मस्टरवरती बोगसगिरी होते की आला नाही आला, त्याच्या सह्या घेतल्या, संपला, कोरम पूर्ण केला, संपवली ग्रामसभा. तर अशा पद्धतीचे एक नाविन्यपूर्ण काही उपक्रम आम्ही राबवले. हे राबवत असताना ग्रामपंचायतीच्या गावातल्या लोकांचा प्रचंड सहभाग. म्हणजे इथं वादळी होते म्हणून नाही किंवा इथं कोरम मिळत नाही असं नाही. आणि ही ग्रामसभा पब्लिक झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की छोटं आपण काम करतो पण त्याची दखल कुठे घेतली जाते? नोव्हेंबरमध्ये एमपीएससी ची परीक्षा झाली, ऑगस्ट नंतर नोव्हेंबरमध्ये एमपीएससी ची परीक्षा झाली आणि त्या 2017च्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्रातली पहिली बायोमेट्रिक ग्रामसभा घेणारी ग्रामपंचायत कुठली? तर त्याचं उत्तर होतं महाराष्ट्रातली पहिली बायोमेट्रिक ग्रामसभा घेणारी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातली मानेश्वर. त्याची दखल कुठे घेतली मला सांगा? एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये दखल घेतली. हे अशा पद्धतीचे छोटे छोटे उपक्रम राबवले. सोलरगाम, पहिली सोलरगाम घेतली झाले. गो ग्रीन विलेज सारखा एक छोटासा उपक्रम आहे. आता तुमची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या 12,000 जर लोकसंख्या असेल तर कुटुंब संख्या किती? 2,000. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगितलं. 2,000 कुटुंब संख्या असेल तर 2,000 तुमच्याकडे मीटर असतील लाईटची, असतील ना? आता हा उपक्रम तुम्हाला सांगतो. आम्ही आता 1 वर्ष झालं, 1 वर्ष 1.5 वर्ष होतात गो ग्रीन विलेज म्हणून केलं. ते महाराष्ट्रातलं पहिलं गो ग्रीन विलेज. काय केलंय? लाईट मीटर आपल्या घरामध्ये, मीटरची तुम्हाला बिल येतात महिन्याला, बरोबर ना? बिल आल्यानंतर तुम्ही बिल भरल्यानंतर काय करता होतो? कागद काय ठराविक लोक असतील फाईलला लावून ठेवत असतील, म्हणजे काकांसारखे हुशार माणसं ते लावून ठेवणार, पण बाकीचे काय करते? तो सगळ्यामध्ये टाकून, बरोबर? त्याची किंमत आहे 10 रुपये. कधी बघितले तुम्ही त्याच्याकडे बारकाईने? एका कागदाची किंमत किती आहे? 10 रुपये. शासनाने त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली गो ग्रीन विलेज म्हणून, 1.5-2 वर्ष झाली. आणि ते गो ग्रीन विलेजला काय करायचंय तर बऱ्यापैकी आता घराघरात अँड्रॉइड मोबाईल आहे.
असं कुठलं कुटुंब असेल की त्याच्या घरात लाईट आहे पण त्याच्यात अँड्रॉइड मोबाईल नाही, आहे का असं काय? रिअरली असेल समजा, मी म्हणतो 99% 1% फक्त नाही असं समजून जा. पण 2000 मध्ये तुमच्या 10 लोकांच्याकडे नाही असं समजा, पण किमान राहिलेल्या लोकांच्याकडे तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्या अँड्रॉइड मोबाईलवरती तुमचा मेल आयडी घराघरात मेल आता वापरतायत किंवा ऑनलाईन सगळं करतायत, गुगल वापरतायत, सगळं होतंय. त्या मेलवरती तुमचा मेल आयडीचा तो मेल MSCB ला लिहायचा आणि MSCB ला ते जनरेट करून घ्यायचं. MSCB ला दिल्यानंतर तुम्ही हे ऑपरेटर आले का? ऑपरेटर अरे तिथं सुद्धा आपण करतो. आम्ही ग्रामपंचायतीतच केलं. आम्ही काय केलंय, गाव आमचं थोडस ग्रामीण ह्याच्यामध्ये येतं. मॅक्सिमम लोक आमचे मुंबई पुण्याला राहतात. तिथे अँड्रॉइड मोबाईल वापरणारे जवळपास 30-35% लोक कमीच आहेत, 65% लोक वापरतात. वयस्कर लोक गावात राहतात. मग आता त्यांना जमणार नाही म्हणून आम्ही काय केला, ग्रामपंचायतीचा मेल आयडी सगळ्या मीटरवाल्यांना, म्हणजे जेवढी गावात आमच्या 120 कुटुंब आहेत, 120 मीटर धारक आहेत, आमच्या 120 मीटरवाल्यांना सगळ्यांचाच मेल आयडी ग्रामपंचायतीचा दिला. महिन्याला तिथं जनरेट झालेलं बिल ग्रामपंचायतीच्या मेल आयडी वरती, म्हणजे 120 लोकांचं सगळ्यांचं. काम किती सोपं झाले बघा. इथून जर बिल भरायचं म्हणलं तर 6 किलोमीटर तळमावले किंवा डेटवाड्याला लोकांना जायला लागायचं. लोकांचा तो हेलपाडा झाला. जाणं येणं गेलं, 10-20 रुपये जाणं येणं गेलं, एक दिवस गेला. आम्ही किती बारकाईनं काम करतोय ते फक्त तुम्हाला सांगतो. अख्खा दिवस गेला, 20 रुपये त्याचे गेले, तिथं जाऊन मीटर ते लाईट बिल भरणं येणं, हा सगळा त्रास लोकांचा कमी करायचा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला. 120 कुटुंबांचं रोज म्हणजे प्रत्येक महिन्याला 10 रुपये बचत झाली. असे आमच्याकडे कंझ्युमर आहे की ज्याला महिन्याचं बिल 120च येतं. एकच बल्ब वापरतंय, 2च घरात लोक राहत आहेत. मॅक्सिमम जेवढा स्थिर आकार आहे ना तेवढाच येतो. मग मला सांगा, 120 रुपये बिल येणाराला दर महिन्याचं 10 रुपये बचत झालं म्हणजे त्याचं वर्षाचं किती बचत झाली? 120 बचत झाली म्हणजे 11 महिन्यावरती 1 महिन्यात लाईट फ्री मिळाली त्याला. साधं कॅल्क्युलेशन बरोबर. या माध्यमातून काय झालं, दर मास 10 रुपये प्रत्येक कंझ्युमरचं वाचलं, महिन्याचं 1200 रुपये या गावाची बचत झाली. 1200 महिन्याला बचत झाली म्हणजे वर्षाला जवळपास 14,400 रुपये या गावाची बचत झाली. छोटं गाव आहे. तुमचं उदाहरण आता मी तुम्हाला सांगतो. 2000 गुणिले 10 रुपये किती रुपये? महिन्याला त्या कागदावरती तुमच्या गावातून 20,000 रुपयाचं फेकून दिलं. बरोबर ना? वर्षाला किती झाले? 2,40,000 रुपये तुम्ही केवळ आणि केवळ MSCBच्या त्या कागदावरती तुम्ही फेकून देता. साधा विषय हे आहे ना गंमत, की तुम्ही आपण कॅल्क्युलेशन कधी करत नाही. म्हणजे आपण बघतो ना गेट 1 बाय 1 फ्री, तसं आम्ही केलंय. गेट 11 बाय 1 फ्री, 1 महिना तुम्हाला इलेक्ट्रिक MSCBचं लाईट बिल फ्री. तशा पद्धतीनं आपण छोटं छोटं काम करायला पाहिजे. त्याच्यावरती हा काम करा, हे आम्हाला नियोजन करायचं कारण असं की लोकांचे पैसे बचत झाले. सगळ्यात मोठं असं, कागद कशापासून बनतो? झाडापासून. बरोबर. मला सांगा, महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायती, प्रत्येक ग्रामपंचायतीनं हा जर उपक्रम राबवला तर किती वृक्षतोड थांबवलं का? नाही थांबणार. थांबणार ना. आणि म्हणून हा पॅटर्न आमची विनंती आहे. छोटं छोटं काय जाताना तुम्ही घेऊन जाणार आहे तर हे सांगितलं तर लोकांचं काय नुकसान आहे का? काय नुकसान आहे मला सांग. ते तिथं जनरेट होऊन बिल तुम्हाला प्रिंट येणार आहे ना, तीच प्रिंट ग्रामपंचायतीकडे येते. त्याच्यात काय असं मध्ये कुठं बदल होत नाही की ऑनलाईन पाठवलं तर काहीतरी मध्ये बदल होतोय मग येतोय, काही नसते. आणि अशा पद्धतीचे छोटे छोटे उपक्रम राबवले. परसबागा बघितल्या असतील, जवळपास 400-500 वृक्ष लागवड आम्ही केली. पाणी कुठेही उघड्यावरती वाहून जात नाही, गेलेलं पाणी परसबागांना दिलं जातं. ह्या सगळ्या परसबागा आहेत ना, इथं स्कीम नाही पाण्याची. स्कीम आता आम्ही गेले 2 वर्षापूर्वी शेतीसाठी पाण्याची स्कीम केली. पण इथं पाण्याची सुद्धा अडचण अशी होती की नोव्हेंबरमध्ये गावातली लोक 31% वयोवृद्ध लोक गाव सोडून विस्थापित व्हायची. मुलीकडे कोण जायचं, मुलाकडे कोण जायचं, पाणीच नसायचं. आणि त्याच्यावर सुद्धा काम केलं. वनराई बांधणाऱ्यांच्या माध्यमातून गाव परिसरातलं पाणी साठा कसा वाढला त्यासाठी गावामध्ये प्रयत्न केले. हे सगळे छोटे उपक्रम राबवत असताना या गावातल्या लोकांचं जे सहकार्य आहे, म्हणजे असं कोणीच नाही की वयोवृद्ध आहे मग मी कसं जाऊ. अहो, अंध लोक सुद्धा किमान नाही काम करता आलं तर मोरल सपोर्टसाठी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित असतात. रात्री 9ला ग्रामसभा चालू झालेली आमची ग्रामसभा 11-12 वाजेपर्यंत ग्रामसभा संपली. प्रत्येक शेवटच्या तळागाळातल्या घटकापर्यंत त्याचं समाधान होत नाही त्याच्या प्रश्नाचं.
तोपर्यंत ग्रामसभा आम्ही थांबतो. आणि म्हणून या गावाचा जो लौकिक आहे किंवा या गावाच्या माध्यमातून जे पुरस्कार या गावाला जे मिळत गेले तुम्हाला तर सहज शक्य आहे. गाव मोठं आहे, तुम्हाला अशा अडचण वाटत असेल की आमच्याकडे मोठं गाव आहे, तिथं राजकीय हेवेदावे आहेत. मी तर असं तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, पदाधिकाऱ्यांना, की निवडून आल्यानंतर हे हेवेदावे आपण किमान गाव पातळीवरती थांबवली पाहिजे. राजकारणाच्या वेळेस, इलेक्शनच्या वेळेस काय असेल ते तुम्ही त्या पद्धतीनं करायचं, पण तोही आमच्या गावामधला वेगळा पॅटर्न आहे. तोही तुम्हाला सांगणार की जो गावासाठी सहकार्य करेल, जो गावाला 5 वर्षामध्ये मदत करेल, त्याचाच विचार आम्ही पुढच्या वेळेस करतो. त्याच पक्षाचा विचार आम्ही पुढच्या वेळेस करतो. म्हणजे इथं काय केलं जातं त्यासाठी सुद्धा आम्ही काम चालवतो. मेजॉरिटीनं सरपंच म्हणतोय म्हणून मेजॉरिटीनं लोक ज्याला म्हणतील ना की 5 वर्षामध्ये याने आपल्याला निधी दिला, याने आपल्याला सहकार्य केलंय, अमुक काम केले, पाण्यासाठी आपल्याला योजनेसाठी यांनी मदत केल्या आणि त्याच्या पाठीशी उभं राहाव्या, त्याच्या पाठीशी सरपंचानं उभं राहायचंय. सरपंचानं स्वतःचा सावता उभा नाही या ठिकाणी चालत. एक पद्धत लोक सहकार्य जर करत असतील तर आपण पुढे पाहणार. म्हणजे मी आता ठरवलं नाही काय, मला आता गावाची गरज नाही, लोकांची गरज, मी आता सगळं करू शकतो, होईल का कुठपर्यंत? घडू शकतं का? कुठेही नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो यामध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. ग्रामसभा बळकट करा आणि ग्रामसभा बळकट करत असताना मॅक्सिमम तुम्ही प्राधान्यक्रम तुम्ही महिलांना. अनेक गावं मी फिरतोय, पण अनेक गावांमध्ये अजून सुद्धा महिला बाहेर निघत नाही. म्हणजे ती काय घोषा पद्धत असते किंवा पाटील असतात, अमुक असतात, माहित नाही मला काय ते, कारण आम्ही वाडीत राहतो. पण ही पद्धत आहे अनेक गावामध्ये की महिलांना बाहेर पाठवलं जातं. म्हणजे पदाधिकारी जरी असली ना महिला, तरी त्यांनी घरात आणि त्यांच्या पत्नीने कारभार करायचा. संस्था असेल, सोसायटी असेल, ग्रामपंचायत, दुर्दैवाने हे वाईट आहे. ज्या वेळेस महिला बाहेर पडतात ना त्यावेळेस मान्याची वाढी होऊ शकते. मी का तुम्हाला सांगतोय की या गावामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल ना तर आम्ही भाषण करतोय म्हणून आमचं नाही, या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे महिलांची. अनाऊन्स केलं जातं इथं गावात काम काय असेल, लोकसभागाचं असेल, श्रमदानाचं असेल, कुठलंही काम असू द्यात अनाऊन्स केलं जातं, कोणालाही घरात बोलवायला जात नाही. अनाऊन्स केल्यानंतर टायमिंग दिलं जातं की या टायमिंगला आपल्याला श्रमदान करायचंय, लोकसभागातून अमुक करायचंय, तमुक करायचंय. 100% या ठिकाणी उपस्थिती गावातल्या लोकांची. ही हा पद्धत आहे. गेल्या वर्षी मी सहज असं म्हणलं होतं काका की या वर्षी आपण माझी वसुंधरा अभियानला जर आपण आलो, बसलो, जर राज्यस्तरावरती आपल्याला पुरस्कार मिळाला तर लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मजबूत काहीतरी आपण करू. गेल्या वर्षीची आम्ही पूर्ण पाणीपट्टी माफ केली. का करायचं नाही मला सांगा? हा क्लॉज मध्ये बसतं का? बसत नाही. आपल्याला ग्रामपंचायतीच्या त्या खात्याला आणण्याचं बरोबर ना, पाणीपट्टी भरावीच लागणार. पण तुम्हाला पर्यायी मार्ग आहे की नाही? गावामध्ये चाललेली विकास काम आहे, या विकास कामामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेका पद्धत आम्ही बंद केली या गेल्या अनेक वर्षापासून. मोठं काम असेल काय ऑनलाईन असेल तरच ते ठेका असतो. छोटी छोटी कामं आहेत ती गाव पातळीवरती स्वतः आम्ही ग्रामपंचायत करतो आणि राहिलेला निधी रियूज करतो, गावाच्या विकासासाठी वापरतो. म्हणजे 2 लाखाचं काम केलं, 10% त्याच्यात जर शिल्लक राहिले तर किती शिल्लक राहिले? 20,000 रुपये शिल्लक. ते 20,000 रुपये पुन्हा आपण गावासाठी वापरायचे. मग त्या 20,000 रुपये मधून हा खंड आम्ही पाण्याचा भरला. म्हणजे 20,000 तुम्हाला उदाहरण दिलं. अशा कामांमधून जी रक्कम राहिली ना ती रक्कम पुन्हा आम्ही इकडे ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टीवरती भरली. हे अशा पद्धतीचे उपक्रम राबवले. सोलर ग्राम करताना सुद्धा 100% गाव सौर ग्राम करत असताना आम्ही प्रत्येक कुटुंबाला 1,000 रुपये अनुदान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. त्यावेळेस सुद्धा आम्ही 1,00,000-1.25 लाखाचं ते मोठं काम केलं. म्हणजे अशा पद्धतीचं काम करत वर्गणी देणगी बंद झाले गावामध्ये. म्हणजे यात्रा तर आमच्याकडे नाहीच आहे, पण काय उपक्रम असतात त्यावेळेस उपक्रमांसाठी देणगी काढणं, वर्गणी काढणं ही पद्धत पूर्ण बंद होती. कामच गावाचं आणि मजबूत काम. हा रस्ता तुम्ही फिरत असताना तुमच्या गावातला लक्षात आला 10 वर्षे झाली. काम किती वर्षापूर्वीचा रस्ता आहे? 15 वर्षाचा. 10 ते 12 वर्षापूर्वी काम झालेलं या रस्त्याचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठं खडा सुद्धा हलत नाही. ह्या पद्धतीचे दर्जाच तशा पद्धतीचा क्वालिटी कंट्रोल असतो. सगळ्या गावामध्ये ती पद्धत असते. सोलरचं करत असताना सुद्धा सोलरचं आम्ही अग्रीमेंट करून घेतलं. कोर्टातून आम्ही तहसीलदारांच्याकडे जाऊन अग्रीमेंट करून घेतलं त्या संबंधित कंपनीकडून की गावामध्ये 100 आम्ही सोलरचे संच बसवतोय, प्रत्येक कुटुंबामध्ये आम्ही सोलर करतोय. तर 5 वर्षाचं आम्ही अग्रीमेंट करून घेतलंय. बॅटरी रिप्लेस, काय बल्ब गेला, काय झालं, काय असेल त्या पद्धतीचं काम असतं. मग कॉन्क्रीट काम आपण करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही काहीतरी घ्यायच्या निमित्ताने येत आहात, काहीतरी आपल्या गावामध्ये बदल घडवायचा.
आणि हा बदल घडवायचा असेल तर इच्छाशक्ती महत्वाची असेल. म्हणजे उगाचच की आता जाताना काही लोक अशी म्हणणार की छोटं गाव आहे त्यांना काय अवघड आहे, पण छोट्या गावामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या तुमच्याकडे नसतील. आमच्याकडे आर्थिकची समस्या भेडसावली आम्हाला, तशी तुमच्याकडे आर्थिकची समस्या नाही. वेगवेगळ्या समस्या आहेत. आम्हाला ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला नाही आणि तुम्हाला आहेत त्या आम्हाला नाही, पण त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे आपण. आणि अशा पद्धतीचा मार्ग काढत मी परवाच काकांना फोन करणार होतो की 2 गाव तुमच्या इकडची मला वाटते राज्य शासनाच्या त्या ह्याच्यामध्ये बसलं. मच्छिंद्रगडला पण काहीतरी निधी मिळाला. शेडे मच्छिंद्रला मला वाटते क्रांतिशील राहणार तिथं काहीतरी 50-55-54 लाख रुपये आणि तुमचं 1.5 कोटीच्या आसपास काहीतरी. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला आता त्या 1.5 कोटीमध्ये मी तुम्हाला एकच विनंती करेन की शाळा हायटेक करा. म्हणजे विनंती करेन मी की वाबळेवाडी हे संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झाले, बरोबर ना, भारतभर झाले. काय हो मला सांगा, जाऊन आला असाल किंवा बघितलं असेल ते एका कंपनीनं तिथं CSR टाकला आणि ते CSRच्या माध्यमातून केलं, पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं. आज ग्रामीण भागामध्ये मराठी शाळा बंद पडायला लागल्या. प्राथमिक शाळेतच शिकले होते ना, तुमच्या प्राथमिक शाळेसाठी झालाय ना तुम्ही, आणि त्या माध्यमातून तुम्हाला आता काय कुठल्या डोनरकडे जायची गरज नाही, राजकीय मंडळीकडे जायची गरज नाही. त्या 1.5 कोटीमध्ये असं नाव करा की वाटेगावची शाळा बघायला भारतभरातून देशातून लोक आले. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जाऊन का तेच तुम्ही म्हणजे तो निधी केवळ तुमचं गावच नाही तर त्या गावाबरोबर ते नाव ज्या नावानं तुम्हाला अण्णाभाऊ साठेंच्या नावानं जे मिळालं त्यांचं नाव मोठं. आणि अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचंय. मी खूपच बोललो असं अजून काय आपले आता तुम्हाला काय गाव फिरत असताना किंवा तुम्हाला काय येत असताना अडचणी आता ह्या पाणी म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही बघताय की आता तुम्ही मलकापूरला पण म्हणताय ना जाऊन तर 24 तास तुम्हाला जर पाण्याची सोय पाहिजे असेल तर मीटर हा पर्याय त्याही पेक्षा तुम्हाला कुठला आहे. म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की वर्षातून किमान गावातल्या मोठ्या गावात 5-25 भांडणं जी होत्यात तिथे पाण्यावरून होतात. ग्रामपंचायतीला वेटीस धरलं जातं ते केवळ पाण्यावरून होतं. अनेक ग्रामपंचायतीतल्या सत्ता गेले त्या पाण्यावरून गेले. म्हणजे मी हे का धाडसानं सांगतोय की पाणीच मिळालं नाही 5 वर्षामध्ये. हे पाणी का मिळालं नाही त्याच्यावरती आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे पाणी का मिळत नाही. आता माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो उदाहरण सांगतो. माझ्याकडे 25,000 लिटर आणि 16,000 लिटरच्या 2 टाकी. किती झालं 41,000 लिटर. गावामध्ये 420 लोकसंख्या आहे. गावात राहणारे लोक आहेत 272 लोक आहेत. आज 50 लिटर शासन म्हणतंय की दर माणशी 50 लिटर पाणी मिळावं, बरोबर. 272 लोक राहतात. मी म्हणतो 300 राहतात असं समजून झाला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. 300 गुणिले 50 किती लिटर गरज आहे पाण्याची गावाला. 15,000 लिटर फक्त गावाला गरज आहे पाण्याची. गावामध्ये दुर्दैव तुम्हाला सांगतो मीटर बसवायच्या अगोदर 2 टाक्या सकाळी भरायच्या, 2 टाक्या संध्याकाळी भरायच्या. 41 दोन्ही 82,000 लिटर पाणी तेही कमी पडायचं. त्या पाण्याच्या टाक्यात चालू करताना पुन्हा मोटर चालू करायची. म्हणजे कमीत कमी 1 लाख लिटर पाणी लागायचं. हे कधी मीटर बसवायच्या अगोदर. आणि मीटर बसवायचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामसभा झाले. ग्रामसभेमध्ये काही लोक आमच्यातली सुद्धा थोडा विरोध झाला की आता म्हणजे तुम्ही पाणी पण विकत देताय का. त्यांच्या लक्षात येत नव्हतं आपण पाणी पट्टी भरतो म्हणजे पाणी विकतच घेतो. म्हणजे पाणी पण म्हणले आता विकत द्यायला लागला काय तुम्ही. म्हणले याच्याशिवाय पर्याय नाही. आणि पाणी जर बचत करायची असेल आणि तुम्हाला 24 तास पाणी पाहिजे, सकाळी आमच्याकडे 1 तास यायचं, संध्याकाळी 1 तास यायचं, पण तुम्हाला 24 तास पाणी पाहिजे असेल तर आपल्याला हा पर्याय याच्यापेक्षा पर्याय नाही. आमच्या याच्यावरती 2-3 बैठका झाल्या, 2-3 ग्रामसभा घ्यायला लागल्या, लोकांचं प्रबोधन करायला लागलं, जनजागृती करायला लागलं. मग काशी बशी लोक सगळी तयार झाली. आम्ही मीटर बसवलं. मीटर बसवत असताना सुद्धा लोकांना आम्ही हे सांगितलं की 100% तुम्ही सभासदांनी देऊ नका. 50% ग्रामपंचायत आता सक्षम झाल्या. आपण 50% ग्रामपंचायतीत नका आणि 50% तुम्ही द्या. कारण फुकटचं म्हणलं की नाही की त्याला फारशी किंमत नाही. 50% आम्ही भरलं, 50% त्या खातेदारांनी भरलं आणि मीटर बसलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो मीटर बसत असताना 128 मीटर आमच्या गावामध्ये बसले. खातेदार 128. 550 रुपये आमच्याकडे पाणीपट्टी होती त्याच्या अगोदर की 550 रुपये. आता हा निर्णय घ्यायच्या पाठीमागचं 2-3 उदाहरण म्हणजे कारण होती. त्याचं कारण असं की तुमच्या गावामध्ये आता तुमच्याकडे पाणीपट्टी किती किती 1800 रुपये.
सगळं गाव सोडून जावं म्हटलं 1800 द्यायचं. 1800 रुपये तुमच्याकडे पाणीपट्टी आहे. मला फक्त हे एका मुद्द्यावरती मी तुमच्याकडे चर्चा करेन. तुमच्या गावात 2 लोक राहणारे असे कुटुंब असतील, 2च लोक आहेत आणि 10-15 लोक राहणारे पण कुटुंब असतात, बरोबर? 15 लोक ज्या घरामध्ये राहतात त्यांना किती? आणि 2 लोक राहतात त्यांना पाणी कोण जास्त वापरते? 15. 2 ज्या घरामध्ये लोक राहत आहे ती कधी तुमच्या अंगावर आली नाहीत का बॉडीच्या? घ्यायला पाहिजे ना तुम्ही, घ्यायला पाहिजे की नाही? 2 लोक आम्ही दिवसाला 100 लिटरच पाणी वापरतोय आणि 15 लोक 1500 लिटर जर पाणी वापरताय तर हा आमच्या अन्याय आहे. म्हणून तुमच्याकडे भांडायला यायला पाहिजे. हे प्रबोधन झालं नाही म्हणून आलेलं नाही. आमच्यासारख्या गावात येऊन सभा घेईल ना, गाव सगळं जमा करतो, त्यावेळेस 100% तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आहे की हे करत असताना आमच्या इथं सुद्धा असे लोकांनी विरोध केला की मीटर बसवायला म्हणले, आता मीटर कशाला तुम्ही विकत द्यायला लागला. हे सगळं आम्ही पटवून सांगितलं. आजचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. 550 लोकसंख्या आणि त्याच्यात आम्ही काय केले माहिती का, रोज 1 रुपया ठेवलाय. म्हणजे स्थिर आकार आम्ही महिन्याला 30 रुपये, स्थिर आकार 30 रुपये. महिनाभर तुम्ही 12 अगर न भरा पण 30 रुपये तुम्ही भरायचे. म्हणजे वार्षिक किती झाली त्यांची? 360 रुपये, बरोबर? 1 रुपयात आम्ही 250 लिटर पाणी देतो. रोज 1 रुपया तुम्ही द्यायचा आहे ग्रामपंचायतीला. म्हणजे 1 रुपया आम्ही तो कर ठेवलाय रोजचा, महिन्याचा 30 रुपये. तुम्हाला 250 लिटर आम्ही रोज पाणी देणार. महिन्याचं 7,500 लिटर पाणी 30 रुपयात आम्ही देतो. आणि त्याच्या पुढे गेलं की मग 1 ते 1000 लिटर पर्यंत 4 रुपये देतो. ते एमएससीबी सरकार, बरोबर? म्हणजे मीटर तुमचं जेवढं एमएससीबीचं जसं जसं पुढे जाईल तसं तसं आम्ही ठेवतो. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 2 लोक ज्या घरात राहतात त्यांना 250 लिटर पाणी लागते का? प्रामाणिकपणे सांगतो, लागत नाही, बरोबर? या गावामध्ये जवळपास 72 ते 73 लोक असे निघाले की त्यांची पाणीपट्टी वर्षाला 360 आली. त्यांची बचत किती झाली? जवळपास 200 रुपये बचत झाली, बरोबर ना? 72 लोक अशी निघाली ज्यांची पाणीपट्टी 550 पर्यंत ज्यांना बिल यायला लागलं. अशी 1 ते 100 पर्यंत, 72 ते 100 वरची जी लोक होती ना, 28 लोक, त्यांची पाणीपट्टी 500-550 पर्यंत. आणि माझ्यासारखी काही कुटुंब आहेत आमच्या घरातलं, आमचं 14 लोकांचं कुटुंब आहे. आमचं पाणीपट्टी त्या पुढे जायला लागली. मी सरपंच म्हणून मी त्याला विरोध करायला पाहिजे होता, माझंच जास्त बिल जाणार आहे, बरोबर? पण मी हे लोकांच्यात पटवून सांगितलं की अरे मी विरोध करायला पाहिजे मीटर बसवायला. का तर मला 550च मिळते ना. आज माझं 550 नाही, जवळपास महिन्याचं म्हणजे महिन्याला माझं त्या 30 रुपये पेक्षा पुढे जाऊन वर्षाचं सर्वसाधारण नाही म्हणलं तर माझं 3,500-4,000 पर्यंत माझं बिल झालं. म्हणजे हा जो फरक आहे ना, आणि ह्याच्यामुळे काय काय घडलं तुम्हाला तसं, जी 1 लाख लिटर पाणी आम्हाला भरायला इलेक्ट्रिसिटी लागायची त्यावेळेस ग्रामपंचायतीचं 6,000 रुपये बिल यायचं. महिन्याला किती यायचं? 6,000 रुपये. आज एकदाच टाक्या भरायला लागतात दोन्ही पण, 25,000 आणि 16,000ची. 41,000 लिटर एकदा भरलं ना की दिवसभर पाणी पडतं, 24 तास पाणी पडतं. त्यामुळे ग्रामपंचायतीचं बिल यायला लागलं आम्हाला 1,800 ते 2,000. ग्रामपंचायतीची बचत किती झाली? महिन्याला 4,000 रुपये, वर्षाला किती झाली? 48,000 रुपये. आणि पाणी किती जे वाया जात होतं, रोज किमान 60,000 लिटर पाणी वाया जात होतं, ते आता सर्वसाधारण 40,000च्या आत वाटतं. हे रोजचं 60,000 लिटर पाणी आम्ही बचत केलं. छोटे छोटे उपक्रम आहे. म्हणजे माण्याची वाडीनं 20-21 वर्षामध्ये हे शिकलं की काय करायला पाहिजे आपल्याला. ते लोक खुश झाली. 30 लोक पुन्हा येऊन सांगायला लागले नाही भाऊ म्हटले 1 नंबर झालं, आमचे 200 रुपये वाचले. ज्यांच्यावर अन्याय होत होता अशा पद्धतीची कामं छोटी छोटी केली. तुम्हीही मला वाटतंय अशा पद्धतीचा हा उपक्रम पहिल्यांदा हाती घ्या की लोकांचा विरोध होईल, लोकांच्यात प्रबोधन झालं पाहिजे, लोकांना पटवून सांगितलं पाहिजे की बाबा 1,800 रुपये पाणी पाहिजे. तुम्हाला 1,800 रुपयेपेक्षा बजेट कमी होईल अन्नासाहेब. म्हणजे 1,800 रुपयानं आता समजा 1,000 जर कुटुंबांचं तुम्हाला 18 लाख रुपये किंवा काय येत असेल XYZ, तर ते बजेट कमी होईल पण तुमचा खर्च पण कमी होईल. म्हणजे जर आता तुमचा पाणी पुरवठ्यावरती जर खर्च या वर्षातला 1 लाख रुपये येत असेल तर तुम्ही मीटर बसवून बघा. तुम्हाला आज मी लिहून देतो की तुमचं कमीत कमी 40% खर्च कमी होईल. ह्या बाबी आपल्याला त्या पद्धतीनं करायचे. तुम्ही निश्चितपणे असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवाल
ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण मानेश्वरी सारख्या छोट्याशा गावाला भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत. कचरा व्यवस्थापनच्या बाबतीत आता तुम्ही गाव फिरून बघितलं असेल की कुठं सापडलं का असं कचरा छोटे उपक्रम प्लास्टिक संकलनाचं आम्ही बघितलं असेल, तुम्ही बघितलं असेल काय केलं ते सर्वसाधारण 3-3.5 रुपये तयार होते. ज्या गावामध्ये 4 ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी प्लास्टिक संकलन करायचं. गावात कुठेही उड्यावरती प्लास्टिक पडलं जात नाही. मुळात आम्ही प्लास्टिक येऊ नये गावात त्याच्यासाठी प्रबोधन करतोय. पण काही अशा बाबी असतात की त्यावरती ते शासनानं 100% जर नियंत्रण केलं तरच त्या बाबी थांबते. काही लोकांच्याकडे बाजारात गेल्यानंतर स्वतःची काय नसते पिशवी, ते येताना प्लास्टिक आणते. पण त्यांनाही अशा चांगल्या पद्धतीच्या सवयी लागले, जरी आणलं तरी ते रिकामं झाल्यानंतर त्या प्लास्टिक संकलन केंद्रात जाते. किंवा दुसरा मुद्दा आम्ही राबवलाय की महिला बचत गट 12 आहे. त्या 12 महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक मिटिंगला, महिन्याच्या मिटिंगला घरामध्ये साचलेलं प्लास्टिक महिला बचत गटाच्या त्या मिटिंगला महिलांनी घेऊन यायचं, ते एकत्रित कलेक्शन करायचं. ते कलेक्शन केलेलं पुन्हा त्या कचरा म्हणजे प्लास्टिक संकलन. ह्या बाबी लोकांच्या मध्ये बदल घडत जातोय आणि प्रत्येकाला असं वाटतंय की माझं गाव आता आदर्श झाले आणि ते स्वच्छ आणि सुंदरच राहायला. त्यामुळे तुम्ही जर सकाळी आला ना गावामध्ये तर सकाळी अशी लोक मोठ्या शहरांमध्ये कचरा काढायसाठी किंवा झाडू मारायसाठी नगरपालिकेनं, ग्रामपंचायतीनं नेमलेली असतात. ते चित्र मानेश्वरीत दिसतात, पण ती नेमलेली नसतात. तर प्रत्येकाला ही सवय लागली की उठल्यानंतर पहिल्यांदा आपलं घर आणि परिसर स्वच्छ करायचं. आणि हे चित्र असते सकाळी उठल्यानंतर गल्लीमध्ये सगळ्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये त्या घरातली माऊली स्वतः झाडू मारत असते. ज्या ठिकाणी महिला आहेत, काही ठिकाणी पुरुष मंडळी मारत. मी माझ्या दारातला मारतो, म्हणजे असं काय लाज वाटायचं कारण नाही. आमच्या दारामध्ये मी वॉकिंग करून आल्यानंतर आई किंवा कोणी मारलेलं नसेल तर पहिल्यांदा झाडू घेऊन मी स्वतः साफ करतो. लाज वाटायचं काय कारण आहे? म्हणजे कुणीतरी मी सरपंच आहे, मी यशदाला मार्गदर्शक आहे, मी अमुक ठिकाणी जातो, अजिबात नाही. ज्या वेळेस स्वतः सरपंच त्या ठिकाणी कामाला सुरुवात करेल त्यावेळेस गावी, म्हणजे ह्याही बाबी लक्षात ठेवा. पदाधिकाऱ्यांनी निवडून दिलं आणि म्हणजे सरपंच मॅडम चुकून असं काय वाईट वाटून घेऊ नका, माझी बोलण्याची आणि मी हे धाडसानं सगळ्यांना सांगायचं की हे करायला पाहिजे. कधी घडतं तर स्वतः तुम्ही ज्या वेळेस उतराल त्यावेळेस तुम्हाला अधिकार पोचतो की त्या ठिकाणी आपल्याला काम करा. सरपंचाने आणि आमच्या पदाधिकारी टॅक्स भरायचा नाही आणि गावभर माईक घेऊन सगळ्यांना सांगायचं अरे टॅक्स भरा, टॅक्स भरा. तुम्हाला काय अधिकार आहे? 100% टॅक्स वसुलीसाठी सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या बॉडीला मी विनंती करेन की 1 एप्रिलला तुम्ही भरून बघा. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतः तुम्ही भरा आणि मग तुम्ही लोकांना सांगू शकता, त्या वार्डातल्या त्या गावातल्या लोकांना, सभासदांना की बाबा रे टॅक्स भरा. किती वसुली असते नसेल? 80%. का 100%वर जात नाही ह्याचा आपल्याला विचार करावा. आणि ह्या बाबी आपल्याला करायचे. लोकांच्या मनामध्ये आपण त्या पद्धतीची भावना निर्माण करायला पाहिजे की हे गाव माझं आहे आणि मी गावाचं आहे, तरच ते ह्या बाबी आदर्श गावाच्या करू शकतो. मी आता तुम्हाला हे सांगत नाही, पण ज्यावेळेस तुमचं तुंग आणि अंकलखोप राज्याच्या स्पर्धेमध्ये होतं संत गाडगेबाबा, त्यावेळेस आम्ही त्यांचा येऊन आदर्श घेऊन गेलो. ती गावं बघायला आम्ही आलो. तुम्ही जर सात मानेश्वरीला त्यावेळेस आम्ही तिथला पॅटर्न, तो तुंगचा, तो टॉयलेटचा जो छोट्याशा भांड्याचा पॅटर्न होता तो इथं राबवला. पण तो राबवत असताना आम्ही एक वेगळे पण केलं. आम्ही कॉपी करतो पण कॉपी पेस्ट करत नाही, की हाही असं नाही की त्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण पाहिजे. मी केरळला गेलो त्यावेळेस केरळमध्ये काका सांगायला हरकत नाही की मी सगळीकडे सांगतो की केरळमध्ये आम्ही गेलो, एका शाळेमध्ये गेलो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही शाळेमध्ये जाण्याचा आणि त्या ठिकाणी वर्गात प्रवेश करतोय, त्या प्रवेश केल्या एक बेल झाली आणि बेल झाल्यानंतर सगळ्या मुलांनी बॉटल काढली आणि पाणी प्यायला सुरुवात केली. मला ते समजलंच नाही, पण थोडासा स्वभाव चिकित्सक, विचारायचं कसं, तरी सुद्धा आम्ही सगळे बाहेर पडल्यानंतर पुन्हा मी आत गेलो. तिथल्या त्या शिक्षकांना विचारलं तुमच्याकडे म्हणलं स्वागताची पद्धत अशी काय असतं का, आत पाहुणे आले की पाणी घेऊन स्वागत करायचं असं काय असतं का? मग त्यांनी मला सांगितलं की म्हणली स्वागताची पद्धत नाही, म्हणजे आरोग्यासाठी म्हणली आम्ही मुलांच्या ही काळजी घेतोय की मुलं शाळेत येतात, सकाळी बॉटल घेऊन येतात, दिवसभर ग्राउंडवरती खेळतात, दिवसभर ज्ञान घेतात आणि जाताना बॉटल तशीच भरलेली बॉटल तशीच मुलं घेऊन जातात. पाणी पिण्याकडे सुद्धा मुलांचं लक्ष नसतं आणि पाणी कमी पडलं शरीरात की आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही शाळा व्यवस्थापन समितीनं तो मुद्दा घेतलाय. अशा पद्धतीचं त्यांनी सांगितल्यानंतर क्लिक झालं.
गावात कधी येतोय असं मला झालं आणि गावात आल्या त्याच दिवशी मिटिंग घेतली. त्याच दिवशी मिटिंग घेऊन गावकऱ्यांना आणि शाळेतल्या शिक्षकांना सांगितलं की आपल्याकडे सुद्धा वॉटर बिल शाळेसाठी बसवायचं. हा झाला शाळेतल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न. पण त्याच्यावरती खोलात गेल्यानंतर लक्षात आलं की आपल्या गावातले शेतकरी बांधव आहेत, शेतकरी महिला आहेत, ह्या शेतामध्ये गेल्यानंतर काम करत असताना किती लोक पाणी पितात तो वेळेत. काय त्या झाडाखाली नेऊन कुठेतरी आंब्याच्या झाडाखाली ठेवलेलं असते पाणी आणि भांगलत पुढे गेल्यानंतर काय म्हणतायत की नाही आता थोड्या वेळानं तासाभरानं सुट्टी होणार आहे, कुठे तिथं वर जाऊ पाणी प्यायला. आणि मग त्या तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले आणि मग खऱ्या अर्थानं आरोग्याच्या समस्या निर्माण होतात गावकऱ्यांच्या लोकांच्या. आणि म्हणून तो पॅटर्न आम्ही राबवला की दर 3 तासानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वरती सायरन बसवला आणि तो सायरन दर 3 तासानं ऑटोमॅटिक वाजला जातो. माझ्या त्या डॉक्युमेंटरी मध्ये सुद्धा आहे ती. 3 तासानं वाजल्यानंतर रानामध्ये 1.5 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये आम्ही त्याचा आवाज जातो. शेतामध्ये असलेली महिला, शेतामध्ये काम करणारे पुरुष मंडळी उठतात आणि त्या ठिकाणी पाणी पिऊन पुन्हा कामाला लागतात. त्याच्यामुळे काय केलं, छोट्या बाबी आरोग्याच्या वरती आपण काम केलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. सायरनची किंमत किती आहे, 10-12 हजार रुपये सायरनची किंमत आहे, पण एक ऍक्टिव्हिटी आहे. तिथलं बघितलं आम्ही शाळेत तर राबवलंच, पण शाळेत राबवत असताना केवळ शाळेवरती आम्ही विद्यार्थ्यांवरती विसंबून न राहता गावकऱ्यांचा सुद्धा आरोग्याचा प्रश्न मिटला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचे छोटे छोटे या गावामध्ये उपक्रम राबवले. आपणही असे उपक्रम राबवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये वाटेगाव एक आदर्श गाव म्हणून आपण त्या ठिकाणी, आताच काकांनी सांगितलं की मी आता त्या गावामध्ये थोडंसं लक्ष घालणार नाही, थोडंसं नाही महाराष्ट्रभर लक्ष घालतंय. वाटेगाववरती आता जरा बऱ्यापैकी लक्ष घालावं. आणि निश्चितपणे गेल्या वर्षी तुमची जी कुंडलसाठी जी तळमळ, का कुंडल का होती तळमळ माहिती का, तिथं त्यांची कर्मभूमी होती, काम तिथं केलं. पण ज्या जन्मभूमीत आहे तुम्ही त्या जन्मभूमीकडे आता लक्ष द्यावं. निश्चितपणे आपण वाटेगावासाठी प्रयत्न काय प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारायला. स्मार्ट ग्रामपंचायत ही सगळे उपक्रम राबवले नाहीत जे आता मी सांगितले. जे प्रशासन आहे म्हणजे प्रशासकीय बाबी अण्णासाहेबांचे असतील, तुमची वसुली असेल, त्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाजारवट्टी असतील, म्हणजे वाचनालय असेल, ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये तुम्हाला GR असतो. आणि GR मध्ये सहज शक्य आहे. तुम्हाला सांगू का, हा पुरस्कार आहे स्मार्ट ग्रामचा, तो थोडक्यात आहे आणि 2च टप्पे त्याला ठेवले शासनाने. एक तालुका स्तरावरती पहिला आला की 10 लाख रुपये. सगळ्या तालुक्यातनं पहिली जी गाव येतील, आता तुमच्या सांगलीमध्ये किती तालुक्या, 10 तालुके, 10 तालुक्यातून 10 गावं जी येतील पहिली, त्यातून जिल्हा स्तरावरती पहिला. म्हणजे त्या 10 मध्येच पुन्हा पहिला काढणार आणि त्याला 40 लाख रुपये. आणि अहो तपासणीलाच माणूस काय बाकीची तरी म्हणजे प्रश्नपत्रिका बनवणाराही तुमचाच माणूस आहे आणि तपासणी करणाराही तुमचाच माणूस. त्यामुळं काय अवघड नाही तुम्हाला निश्चितपणे असे. आणि कधी प्रेरणा मिळते, असं कुठला तरी एखादा पुरस्कार मिळाला की लोकांमध्ये अजून म्हणजे अवेअरनेस निर्माण होतो की बाबा नाही आता आपल्याला करायचं. पुरस्कार मिळाला ना, माझी फक्त मला एक सांगा, तुम्ही आता काय म्हटला की आमचं गाव आदर्श करण्यासाठी आम्ही तुमच्या जिल्ह्यातले तुंग आणि अंकुर या गावाचं म्हणजे हे येतं प्रेरणा. आज ती गावं मागे पडली, त्याला म्हणजे काय करणार? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण मी तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेस भ्रम निर्माण होतो काही लोकांना, त्यांच्या बाबतीत मी बोलत नाही. महाराष्ट्रातले असे अनेक गाव आहेत. हा काका सांग. तुंग माझ्यावर काय पडलेली नाही ती गाव त्यांच्या पद्धतीने चालू आहे. नाही त्याला काय तर काम नाही ना. आता मी तुंगात किती वेळा जातो, त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हे जे इथं जे सातत्य 2-3 मध्ये असे येतात त्याच्यामध्ये सातत्य आहे ना, सातत्य टिकलं नाही की हे होतं. आणि त्याच्या पाठीमागच्या काही बाबी अशा आम्हाला निदर्शनास आल्या की अनेक गावामध्ये काम करत असताना ती मंडळी चांगल्या पद्धतीने काम करत असते, पण काही असे गावामध्ये नमुने असतात. आपल्या ग्रामपंचायतीकडे 1 ते 33 नमुने असतात, पण गावात पण काही नमुने असतात. बरोबर ना, गावात नमुने असतात आणि त्या नमुन्यांच्याकडे ही मंडळी लक्ष देत असते. तुम्ही मी काय सांगतोय की अशी गावात 4-10 लोक असतात, पण माझी ह्या मंडळींना इकडे बसणाऱ्या विनंती राहते, अवॉइड करा. म्हणजे कुत्र आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं.
अशी पद्धत आहे की अशी काही मंडळी गावागावामध्ये असते आणि ती पारावरती बसलेलीच असते आणि त्याने काय करायचं असते, त्यांनी केवळ मापच काढायचं. मग ह्या मंडळीला पटत नाही, याला तो माप काढतोय मग त्याच्यावरती एनर्जी खर्च होते आणि मग काम करणाऱ्याला काय होतं माहिती आहे, काम करणाऱ्याला थोडस दिवस येतो की नको एवढं आपण काम चांगलं करतो आणि मग ह्यांच्या नादाला आणि लागण्यात काय अर्थ आहे. मग अशी मंडळी त्या ह्याच्यातून बाजूला. दुसरं उत्तर असं पुरस्कार घेतल्यानंतर त्या ग्रामपंचायतीचा जेवढा आनंद झाला असतो गावाला, ऐकून घ्या, ते पुरस्कार घेतले त्या गावाची जबाबदारी वाढलेली असते ती माहिती नसते. तुम्ही जे म्हणताय ना समजा आता ह्याला पुरस्कार मिळाला, त्याची जबाबदारी वाढली आहे, जबाबदारी काम होतं. तुम्ही म्हणताय तुम्हाला जर पुरस्कार मिळाला, तुम्हाला जेव्हा जबाबदारी वाढली म्हणून पुढे काम केलं पाहिजे. कसा विषय आहे की आज 5 वर्ष कोणतर पदाधिकारी ही बदलून गेल्यानंतर पुढचा विषय कसा की मागे झालेलं काम पुढे कंटिन्यू होत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, शाश्वत विकासच घेतला पाहिजे आपल्याला. शाश्वत विकासाची जी काम आहे ग्रामसभा ग्रामसभा बळकट झाल्या पाहिजे. गौरव ग्रामसभेला हाच मुद्दा, फक्त ग्रामसभा तुमच्या 4 ग्रामसभा म्हणजे वर्षातून होणाऱ्या, त्या ग्रामसभेच्या अगोदर महिला ग्रामसभा असतात, महिला ग्रामसभेच्या अगोदर तुमच्या मासिक सभा असतात, मासिकच्या अगोदर वार्ड सभा असतात. ह्या सगळ्या सभा कामकाज आहे ना, त्या सभा कामकाजाचं योग्य पद्धतीने सभा कामकाज झालं ना, त्याचं मूल्यमापन करण्यासाठी कमिटी येते. त्याचा तुम्हाला प्रस्ताव सादर करायला लागतो. तो प्रस्ताव सादर करत असताना तर तुम्ही म्हणाल की त्या ग्रामसभा बळकट झाल्या पाहिजेत तर तो पुरस्कार. ग्रामसभेला तुम्ही जायचं नाही, कोरम तुमचा पूर्ण नाही, त्याचा उपयोग नाही. त्याच्यामध्ये मग आता तो गौरव ग्रामसभा बंद झाला. आता तो 9 थीम मध्ये एनपीए मध्ये रूपांतर झाला, नॅशनल पंचायत अवॉर्ड मध्ये त्याचं थीम व्हायचं आता काम. आता एक हा बदल झाला, एक 2 जास्त वेळ घेणार नाही. आता सगळे शासनानं जे नियोजन केले, ग्रामपंचायतीने प्रत्येक गोष्ट थीम न्याय बघितली पाहिजे. थीम न्याय म्हणजे 9 थीम आहेत शासनाने, 17 जे युनियन 17 ध्येय केलं, 17 ध्येयाचं रूपांतर भारत सरकार 9 थीम 9 थीम कुठल्या आहेत, गरीबमुक्त गाव आहे, तुमचं आरोग्यदायी गाव आहे, कोणी नाही त्या थीम. शेवटपर्यंत महिला स्नेही गाव आहे. आपल्याला कोरेगावला महिला स्नेहीचा पुरस्कार भेटला, कुंडलला स्वच्छ भारत गावचा मिळाला, राज्याचा वेळी कुठला मिळत नाही. गावातून तालुक्यात आहे, तालुक्यातनं जिल्ह्यात, जिल्ह्यातनं राज्यातनं केंद्रात, आणि केंद्रात सिलेक्शन झाल्यानंतर मग हा पुरस्कार 1,75,50,00,000 आहे. अलाहाबाद म्हणून तालुका कागल म्हणून गाव आहे, त्यांना जवळपास 50 लाखाचा पुरस्कार मिळाला. खंडोबाची वाडी गाव छोटा आहे, त्यांना 1 कोटीचा मिळाला. आपली टिकेकरवाडी म्हणून आहे, त्यांना ग्राम ऊर्जेचा 1 कोटीचा मिळाला. म्हणजे भरपूर आहे करायचं तर आपण भरपूर करू शकतो. फक्त आपलं जे काम करा, तुम्ही सगळे एकत्र आले, आपण आज एक टीम म्हणून आलेलं आहे. आपल्या टीमची भूमिका राहील, आपण जे काही काम करतो ते थीम न्याय केलं पाहिजे. मी आज कुठल्या थीम मध्ये काम केलं, आज सरपंचाने काम कुठलं केलं या गावचं, सुशासन युक्त मधलं काम केले, गावात येणाऱ्या लोकांना आपल्या गावाची सिस्टीम दाखवली, म्हणजे सुशासन मध्ये प्रत्येक थीम मध्ये काय काम केलं दिवसभरात. कसं आहे, आपल्या गावाला कुठलं थीम योग्य पडतंय त्याच्यात आपण मास्टर ते कसे प्रश्नावले, ते इंडिकेटर आहेत. आता इंडिकेटर आहे, निर्देशांक आहे, ते निर्देशांकामध्ये आपण कुठलं काम केले हे चेक करावं लागेल. आता तुम्हाला कालचे लेटेस्ट सांगतो तुम्हाला, आपण नवीनच झाले विषय, आता नवीन आपल्याला ऑलरेडी सांगून सांगतो, काही अडचण नाही. आता असं केलं शासनानं, पूर्वी गेल्या वर्षी आपण ग्रामसभेतून थीम सिलेक्ट केल्या होत्या. आपल्याला पण माहित नाही आजार, मला आता आजार काय माहित आहे का, नाही माहित. त्यासाठी जनरल सगळ्यांनी थीम घेतल्या. आम्हाला वाटतं की आमचं गाव आरोग्य व्हावं, सगळे आरोग्य कोणी स्वच्छ आहे. आता तसं होणार नाही. आता पुढच्या महिन्यात येणाऱ्या याच्यात ऑनलाईन सगळं व्हेरिफिकेशन होते, पीडीआय म्हणतात त्याला, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स. परवा दिल्लीला गेलतो ना, तो लागू होतो सगळ्या 2.5 लाख गावांना. आपण 30 गावाला प्रयोग केला महाराष्ट्रात, त्यात 2.5 लाख गावाला लागू होते. गावाचे सगळे रिपोर्ट कार्ड तयार होणार. आता सुद्धा आपलं रिपोर्ट कार्ड दिसते किशन अंत्योदयवर, 130 बाजूवर किशन अंत्योदय म्हणून वेबसाईट आहे, त्यावर दिसते, किंवा ग्राम मानचित्रावर पण दिसते वेबसाईटवर. तर त्या वेबसाईटवर आपण कुठं कमी आहे हे सगळं कळत जातं. आपण जोपर्यंत कुठं कमी आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आपण काम करू शकणार नाही. त्याला लक्षात घ्या. तसं या थीम ह्या पीडीआय येते, जवळपास 788 डाटा पॉईंट आहेत, 577 इंडिकेटर आहेत जवळपास. आणि ते का अभ्यास आहे आज, ते ऑलरेडी आपल्याकडे इंडिकेटर आहेत माझ्याकडे, कारण आम्ही आमच्या कमिटीनेच केंद्रात दिलेले इंडिकेटर ते लागू झाले. त्याचं सर्वेक्षण होणार आहे पुढल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात. आणि ते झालं महिन्याभरात की तुम्ही कुठल्या थीमवर काम करायचं. 2030 पर्यंत या थीम सक्सेस करतील प्रत्येक गावाला.
सगळ्या ग्रामपंचायती जबाबदार आहे. 23 ते 28 ची बॉडी चुकायची नाही सांगतो तुम्हाला. हो, मी आज क्लिअर बोलतो कारण ठिकाणी मी सांगतो तुमच्यावर लय मोठी जबाबदारी आहे. तुम्ही जर काम केलं 23 ते 28 तर तुमच्या गावाचा निर्देशांक वाढणार आहे. गावाचा निर्देशांक वाढला तर 2030 साली गाव तुमचं गरीबमुक्त होणार आहे. 1 2 तुम्ही तुमचं गाव होत नाही तो पण तालुका होत नाही, तालुका होत नाही तो देश होत नाही, सॉरी जिल्हा होत नाही, जिल्हा होत नाही राज्य होत नाही, देश होत नाही तोपर्यंत युनो होत नाही. भारताची प्रगती होत नाही तोपर्यंत युनोची प्रगती होत नाही. कारण युनोनं आता कंपल्शन केलं आपलं. आपण ऑलरेडी 8 वर्ष घालवली 2016 साली लागू झाले. 8 वर्ष ऑलरेडी आपण लेस गेलेले. त्यामुळे आपल्याला काम कसे करायला लागणार आहे. समजा कसं उदाहरण छोटं, शिक्षकाने शाळेत अभ्यास दिलाय, तो मुलगा संध्याकाळी विसरला तर तो काय करतो, पहाटे उठतो कारण त्याला 10 वाजेपर्यंत अभ्यास होता. तसा आपल्याला पहाटे उठून अभ्यास करावा लागणार आहे. मी म्हणतो लाईट सिस्टीम घ्या त्यामुळे आपल्याला डबल स्पीडने काम करावं लागणार आहे. त्यामध्ये आपले 18 सदस्य हे तर क्लिअर असणार आहे. ते तर त्यांचं मेन फाउंडेशन क्लिअर झालं पाहिजे की आम्हाला काय करायचं 28 पर्यंत. नाहीतर तेच तुम्ही ते प्रयत्न म्हणाय रातगी बादगी तसं ते सगळं हे जाणार आहे बाबा. तुम्हाला म्हणतो सगळं विचित्र होणार आहे का. आणि याचा परिणाम असा होणार आहे की आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही हे लक्षात घ्या. आम्ही सांगतो की मी इथं सांगतो असं नाही, जनरल सगळीकडे. काल पण एका ठिकाणी लेक्चर सांगितले की आपण मागच्याचं पण संपवलंय, आपलं पण संपवलं, पुढच्याच पण संपवायला लागलं. हे वाचवायचं असेल तर गावच असं निर्णय घेणार. कोणी काही कमी जास्त बोलला असलो तर खरं आहे म्हणजे. आणि हे प्रत्येक क्षण महत्वाचं असणार. हे 18 सदस्य आमचे रात्रंदिवस जर गावात काम केलं तर कमी आहे आणि ही पुण्य त्यांना लागणार आहे, दुसरं कोणी नाही. पंचायत समितीला आम्हाला सांगितलं ग्रामसभा महत्वाची जमा केलेले प्लॅस्टिकचं पुढं काय करणार. प्लास्टिकचं आम्ही नाही तळमौल्यामध्ये एक हे प्लास्टिक संकलन एक चेंबर करतो आम्ही. त्याच्याशी MOU करून त्याला देतो, कलेक्शन करून कमी होते आम्हाला प्लास्टिक निघतच नाही. तुमच्याकडे सक्सेस होईल प्लॅन टाकला ना. आणि आता प्रत्येक जिल्हा परिषद करते बघा. जिल्हा परिषद प्रत्येक जिल्हा परिषद करायला प्लास्टिकचं मशीन आणले, मशीन असं ओढून घेते आणि ते हे करते रिक्वेस्ट करते किंवा ते पेट्टे तयार होते. आमच्याकडे काय केले, सातारा जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याला जायचं नाही, तालुक्यात एक. आपल्याकडे काय तेवढं प्लास्टिक पेक्षा काय प्लास्टिक वापरायलाच बंद केलं पाहिजे. महत्वाचा तो मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की प्लास्टिक वापरायलाच बंद केलं पाहिजे. आता पहिल्या सुरुवात काय केली पाहिजे आपण, ग्रामपंचायत पहिली सुरुवात काय केली पाहिजे बरं का डॉक्टर साहेब. आपण पहिली सुरुवात काय केली ग्रामपंचायतीने, आपण जे बुके बिके वापरतो ना ते थोडे बंद केलं पाहिजे. तुम्ही कसं आता थांबवलं पाहिजे कुठे ना कुठे. काय भाऊ तुमचं काय पण गावात प्लास्टिक कशामुळे जास्त येते माहिती का, कुरकुरे वगैरे येते त्याच्यामुळे लहान मुलं कुरकुरे खाते ते रस्त्यावर टाकते, ते सगळं नाल्यात जाते. नालं तुमचं सगळ्यात मोठं नाले काढून जनावरांना खाल्ले त्याचं काय सांगा मला. नाही याच्यावरती तुम्हाला सांगतो छोटं. जनावरांना खाल्ले त्याचं काय. कुरकुरेचा विषय आहे का नाही, कुरकुरे पण झाले. ऐका ना, कुरकुरे बंद होणार नाही. कारण बंद होणार नाही, मी तुम्हाला सांगतो ही प्रक्रिया बंद होणार नाही. आम्ही गव्हर्नमेंटकडे बांधलो की हे प्लास्टिक तुम्ही बाहेरच पडू देऊ नका. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की सरळ सांगितलं की हे बंद होणार नाही. मला कलशेट्टी साहेब पण म्हणले, मी आता ह्याच्यात म्हणलं त्या दिवशी म्हणलं सर त्याच्यात ती म्हणली ती प्रक्रिया बंद होणार आहे. ह्यातला एकच करायला लागेल, तुम्हाला जनजागृती शाळेत करायला लागेल. पहिली प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा. आमच्या इथे येऊन बघा, मुलं कुरकुरे नेतात, कुरकुरे टाकत नाही, ती बॅग मध्ये काय करते त्याच्यात हे झालं ना प्रबोधन झालं, ते बॅग मध्ये ठेवते आणि बॅग मधनं जाता येता कधीतरी मग घराकडे जाताना ते दिसलं की त्याच्यात टाकून म्हणजे ही सवय. पण हे कधी घडेल, तुम्हाला तिथं त्या शाळेमध्ये तेवढा अवेअरनेस तयार करायला लागेल, शिक्षकांना सांगायला लागेल, शिक्षकांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना सांगायला लागेल. छोटे छोटे उपक्रम आहे आणि मुलं हे लगेच ऍक्सेप्ट करतील. तसं काय कसं आणि काही कोणा
प्रश्न काय विचारायचा? बोला ना, सर्वच आहे. शाळेसाठी काय असं वेगळं केलंय आपल्या गावात? आता शाळेसाठी कसं आहे, आमच्याकडे पट आहे छोटा. म्हणजे मगाशीच सांगितलं की 420 जर लोकसंख्या असली तरी राहणारी 272 आहे. आजची परिस्थिती अशी निर्माण झाली की गावाकडे राहणाऱ्या मुलांची संख्या कमी, लग्न झालं की विथ फॅमिली बाहेर झाले. इथं वेगळेपण असं आहे की शाळेत गावामधला मुलगा, इथं गावात असलेला मुलगा, पण तो बाहेर इंग्लिश मिडियम किंवा इतर शाळेत जात नाही. हा पहिला मुद्दा. म्हणजे जरी सरपंचाची मुलं असतील तरी त्यांनी इथंच का घालायची. माझ्याकडे सगळं आहे, माझे वाहन आहे, ड्रायव्हर आहे, सगळं आहे. माझी मुलं इथल्याच शाळेची. हा सुरुवात माझ्यापासून केली ना, त्यामुळे गावकऱ्यांच्या वरती तो एक इफेक्ट झाला आणि सगळी मुलं इथं झाली. आणि डिजिटल शाळा केली, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये LCD वगैरे. आणि हे नवीन जरा मुलांमध्ये सुद्धा त्या माध्यमातून थोडंसं हे व्हावं. आणि आम्ही प्रत्येक वर्गनिहाय यावर्षी की वेगळ्या कॅटेगरी तयार केली की ज्याच्याकडं जी क्षमता आहे, म्हणजे उगाचच त्याला पळता येत नाही पण त्याला काठी घेऊन मागं लागायचं नाही, तू क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घे, हे नाही शक्य होणार. म्हणजे त्याची क्षमता ओळखून आम्ही आता शिक्षण द्यायचं जरा नियोजन केलं. ज्याला वक्तृत्व ज्याचं चांगलं आहे त्याच्यावरती फोकस करून वक्तृत्वावरती त्याला पुढे घ्यायचं, अशा पद्धतीचं थोडंसं आहे. ओझ्या विना शाळा म्हणजे दप्तराविना दिले. प्रत्येकाला सुरुवात स्वतःपासून केल्याशिवाय काही होत नाही. आताच ज्यांनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं, या मालेवाडी गावचे सरपंच, आदर्श सरपंच, आणि ज्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र शासन लाखो हजार रुपये खर्च करतंय, ते आपल्याला या ठिकाणी मोफत मिळाले. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आपल्याकडचे विस्तार अधिकारी कुलकर्णी साहेब त्यांनी हा योग घडवून आणला, त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. गावच्या विकासासाठी किंवा गावच्या प्रगतीसाठी त्यांनी खरोखर एक चांगली योजना किंवा चांगला प्रकल्प आम्हाला सांगितला. चांगल्या गावांची निवड केली, त्यामध्ये मानेची वाडी गाव प्रथम त्यांनी सांगितलं, ज्या ठिकाणी राज्य पातळीवरून देश पातळीवरून इथं लोक येतात या ठिकाणी भेट देण्यासाठी, त्या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग मिळाला. त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. त्याच पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. गावातून फिरत असताना चेअरमन साहेबांनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर छोट्या छोट्या गोष्टी होत्या. कचरा संकलनच्या असतील, भिंती रंगवायच्या असतील, त्या आपण करू शकतो. त्यासाठी फार मोठा निधी लागतो, अशातल्या काही गोष्टी नाहीत. काम करत असताना फार मोठ्या निधीची गरज नाही, आपल्या मानसिकतेची गरज आहे. आपण जास्तीत जास्त जर वेळ दिला तर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्या गोष्टींचं आपण अनुकरण करून आपलं देखील गाव चांगल्या पद्धतीने आदर्श करू शकतो. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं आम्ही गावच्या वतीनं आभार मानतो. आणि त्यांच्या अनुकरणाचा मार्गदर्शनाचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल आणि येणाऱ्या काळात आम्ही त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा आम्ही सर्वजण एकजुटीनं प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून आपल्या सर्वांचं देखील धन्यवाद.